सध्या टेलिव्हिजन आणि OTT वरचा सगळ्यात जास्त लोकप्रिय शो जर कोणता असेल तर तो म्हणजे लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट हा शो आहे। आणि या कार्यक्रमामध्ये दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हे बोलवले जातात। मात्र यावेळच्या शोच्या 28 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये सेटवर 90चं दशक गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी जवळजवळ 25 वर्षांनंतर कॅमेऱ्यासमोर आल्याचं पाहायला मिळालं। तिला सेटवर पाहणं हे पेपराझी आणि चाहत्यांसाठी सुद्धा आनंदाचा क्षण होता। दरम्यान करण अर्जुन आणि सबसे बडा खिलाडी यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर ममता कुलकर्णी ही अचानक गायब झाली होती आणि गेल्या काही वर्षांपासून तिने अध्यात्माचा मार्ग सुद्धा निवडला होता। याशिवाय प्रसिद्धीपासून दूर आणि शांत जीवन ती जगत होती। शिवाय ती बराच काळ भारताबाहेर सुद्धा होती आणि मध्यंतरी तिला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर ही पदवी सुद्धा देण्यात आली। आणि याचबरोबर यानंतर आता बराच वाद सुद्धा निर्माण झाला होता। मात्र आता तब्बल 25 वर्षांनी ममतानं इंडस्ट्रीत कमबॅक केल्याचं म्हटलं जात असून दरम्यान तिच्या परतण्यानं काहींनी तिला पुन्हा एकदा ट्रोल सुद्धा केलंय आणि लाईमलाईट पासून लांब जाऊ शकत नाही असं देखील म्हटलेलं आहे।